नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा विचारही स्वप्नातही कोणी केलेला नव्हता अशी गोष्ट घडणार आहे। कारण आता अन्नपूर्णाजी आणि राजन कमळीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि वाट लागणार आहे त्या या रितेश सरपोतदार आणि अनिकाची। कारण कमळीला कळणार आहे की कमळीकडून ज्या पेपरवरती सह्या घेतलेल्या होत्या ते पेपर रितेश सरपोतदारकडे मिळालेले असतात, म्हणजेच अनिकाने हा सगळा डाव केलेला असतो। त्यामुळं कमळी आणि त्याचबरोबर अन्नपूर्णाजी या अनिकाला सुद्धा जेलमध्ये पाठवणार आहेत। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता सगळ्या ठिकाणी कमळीच्या फोटोचे होर्डिंग लागलेले असतात। कमळीला खूप राग आलेला असतो। कमळी आता रितेश सरपोतदारकडे येते आणि त्याला विचारू लागते की हे सगळं करण्याची हिम्मत कशी झाली तुमची? तुम्ही माझे फोटो का लावलेले आहेत आणि मी परवानगी दिलेली नसताना तुम्ही माझे फोटो लावण्याचं धाडस कसं केलं? असं म्हणत कमळी आता त्याला जाब विचारत असते। तेव्हा मात्र इकडे रितेश सरपोतदार म्हणत असतो की मला वाटलं मी लावला, होर्डिंग माझे आहेत, कॉलेजचं नाव क्लासचं नाव माझं आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तू का माझ्यावर हे करतेस? तेव्हा कमळी म्हणते पण फोटो माझे आणि ते फोटो लावण्याचा अधिकार मी तुम्हाला दिलेला नव्हता, असं कमळी जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र रितेश सरपोतदार हादरतो आणि तो म्हणतो की काय करणार आहेस तू? तेव्हा कमळी म्हणते की आत्ताच्या आत्ता ते फोटो काढायचे। त्यावर रितेश सरपोतदार सांगू लागतो की काढत नाहीत जा। कमळी खूप चिडलेली असते। कमळी म्हणत असते तुम्हाला कोणी अधिकार दिला? कारण मी तुमच्या क्लासची विद्यार्थिनी नाही, मी तुमच्या क्लासमध्ये शिकलेली नाही, त्यामुळे तुम्ही माझे हे फोटो लावणं चुकीचं आहे, असं कमळी त्याला वारंवार ठणकावून सांगत असते। तेव्हा मात्र रितेश म्हणत असतो की नाही, तुम्ही जे काही केलेलं आहे ते तुला कळेल, आता मी ते फोटो काढत नसतो, मला आवडला आणि मी लावला फोटो बस, या व्यतिरिक्त मला काही माहित नाहीये, असं रितेशने सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र कमळी म्हणत असते की सोडत नसते, कोल्हापूरचे कायद्याने हिचका दाखवणार, असं म्हणत कमळी तिथून निघालेली असते। कमळीने अगदी जे काही तिला वाटतंय ते सगळं बोलून दाखवलेलं असतं। पण हा रितेश सरपोतदार हा गेंड्याच्या कातडीचा माणूस, त्याला काही फरक पडत नसतो। तो म्हणत असतो की जा, तू काहीच करू शकत नाहीये माझं, हे त्याला माहिती आहे, म्हणून तर तो एवढा कॉन्फिडेंटली उभा आहे। तर त्याचे एकमेव कारण हे आहे की कमळीने ज्या पेपरवरती सह्या केलेल्या होत्या ते पेपर म्हणजे अनिकाने सगळ्यांकडून सह्या घेतलेल्या होत्या। आपल्याला ही जी अटेंडन्स आहे ही जी कमी आहे आणि ते आता 70% अटेंडन्स नसेल तर कोणालाही बसू दिलं जाणार नाही एक्झामला, या रिलेटेड गोष्टी होत्या, त्यामुळे हे सगळं झालेलं होतं। आणि आता अनिकाच इकडे कॉलेजमध्ये कांगावा करत असते, सगळ्यांना सांगत असते बघितलं का, ह्या कमळीने आपल्याला फसवलंय। कमळीने असं दाखवलेलं होतं की तिने खूप गरीब आहे म्हणून तिने कॉलेजची स्कॉलरशिप सुद्धा मिळवलेली होती, मग आता विजेता अकॅडमीमध्ये तिला क्लास लावायला पैसे कुठून मिळाले? हे सगळं कसं शक्य झालंय? एवढे पैसे तिने कुठून आणले? असे अनेक प्रश्न आता या अनिकाला पडलेले असतात। तर निंगी आणि बंड्या तिथे येतात आणि म्हणतात काय बोलतीस तू, तुला वेळ लागले का? कारण कमळी तिथे क्लासला नव्हती। अनिकाचं असं म्हणणं असतं की कमळी क्लासला नव्हती तर मग तिचे होर्डिंगवर कसे काय फोटो लावलेत? तिने फसवलंय, कमळी चीटर आहे, चीटर आहे कमळी, तिने त्या क्लासमध्ये जाऊन अभ्यास केलाय आणि त्या कॉलेजमध्ये सांगितलंय की स्वकष्टाने ती मोठी झालेली आहे, पण असं काहीही झालेलं नाही। या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे कमळी आहे। आता कमळी चीटर आहे म्हणत तिने सगळीकडे दौंडी पिटवत असते। तेव्हा बंड्या आणि निंगी दोघंही तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात। तर इकडे कमळी येते आणि म्हणते बस झालं, कळले मला सगळं काय झालंय ते, असं म्हणत बंड्या आणि निंगीला शांत करते। या अनिकाला म्हणते की तुला दाखवते मी। मग कमळी आता सरांकडे जाते आणि सरांना जाऊन बोलत असते। कमळी तिथं आलेली असते आणि ती त्यांचे हेडसर आहेत, प्रिन्सिपल आहेत, त्यांना विचारू लागते। प्रिन्सिपल सरांना ती म्हणत असते की सर मला तुमच्याशी बोलायचं आहे। तेव्हा सर म्हणतात बोल ना, काय झालं? कमळी म्हणते की सर हे चुकीचं आहे की कॉलेजमध्ये त्यांनी अशा पद्धतीने आपल्या कॉलेजमध्ये असे होर्डिंग लावलेत प्रायव्हेट क्लासेसचे। तेव्हा सर सांगू लागतात हो बाळा, हे चुकीचं आहे मला माहिती आहे, पण कामिनी मॅडमनी त्यांना परमिशन दिली आहे ना, त्यामुळं मी किंवा कोणी काहीच करू शकत नाहीये। हे ऐकल्यानंतर कमळीला धक्का बसतो। कमळी म्हणते काय बोलताय सर तुम्ही? तेव्हा सर सांगत असतात की हो, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे, कामिनी मॅडमनी परवानगी दिली आहे। सरांना कमळी सांगत असते की सर मी तिथे गेलेलेच नव्हते, माझा त्या क्लासशी काही संबंध नाहीये, पण हेड सर तिला म्हणत असतात की पण तुझे जर होर्डिंग लागले असतील तर याच्यामध्ये तू परवानगी दिलेली आहे,
तू फोटो दिलेला आहे म्हणून तर तुझं होर्डिंग लागले ना. कमळी म्हणते, अहो सर तुम्हाला माहिती आहे की मी कुठं गेलोय, मी कुठं काय केलंय. असं कमळी जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र सर म्हणत असतात की हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही एकच करू शकता, मी आता तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. हे बघ कमळी, मला असं वाटतंय की तू स्वतः कायद्याने लढ, असं आता हेड सरांनी सांगितलेलं असतं. कमळी म्हणते की ठीक आहे. इकडे मात्र आता बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे रितेश सरपोतदार. कारण त्याला त्याचा पीए सांगत असतो की आपली 51वी ब्रांच फुल व्हायला लागलेली आहे, ॲडमिशनला अक्षरशः नको म्हणून सांगावं लागतंय, इतके ॲडमिशन आपल्या क्लासेसमध्ये होत आहेत. तेव्हा तो सांगत असतो की बरोबर आहे, ते होर्डिंग लागलं म्हणूनच झालंय. तेव्हा रितेश सरपोतदार म्हणतो की नाही, याच्यामध्ये तिचा फोटोचा काही संबंध नाहीये, ते तर लोक आपल्याकडे येणार होते. जोपर्यंत अशी लोक आहेत जी इन्शुरन्स काढताना 10 वेळा विचार करतील पण मुलांसाठी क्लासची फी भरताना एकदाही विचार करणार नाहीत, तोपर्यंत आपण खुश राहायचं आहे, तोपर्यंत आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, असं सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे निंगी बंड्या या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं की कमळीच्या बाबतीत हे सगळं काय चाललंय. कारण एक नाही झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, अशी संकटावर संकट कमळीच्या मागे येत असतात आणि या सगळ्याचा कमळी आणि निंगीला खूप त्रास होत असतो. तेव्हा कमळी आता बाहेर येते आणि साहेबा सरांना फोन करते, कारण तिने ऋषीला फोन केलेला असतो. पण नेमकं घडलंय असं की ऋषीचा जो मोबाईल आहे तो घरी विसरलाय. ऋषी चुकून मोबाईल टेबलवर ठेवून तसाच गेलाय. तो कमळीला कॉल करत होता, कमळीने त्यानंतर त्याला कॉल केलेत पण कॉल उचलले जात नाहीयेत. कारण कॉल कसे उचलले जातील, कारण तो जो मोबाईल आहे तो नयनताराकडे आहे. इकडे राजन अन्नपूर्णा आजीकडे येतो आणि अन्नपूर्णा आजीला सांगू लागतो की आई हे बघ, आई आपल्या कमळीचे फोटो लावले, तुझा तो स्टुडंट आहे ना रितेश सरपोतदार त्याने. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते, पण राजन मला एक कळत नाहीये, जर कमळी त्या क्लासला गेलेलीच नाहीये तर त्याने ते फोटो का लावलेत, म्हणजे आपल्या कमळीला फसवलं गेलंय, कारण कमळी कधीच क्लासला गेलेली नाहीये. यावरती कमळीला अन्नपूर्णाजी फोन करते. अन्नपूर्णाजी कमळीला विचारू लागते. तेव्हा कमळी म्हणते की हो आजी, हे सगळं झालंय. तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणते की आपण पोलीस कंप्लेंट करूया. मग कमळी जाऊन पोलीस कंप्लेंट करते. पण पोलीस कंप्लेंट केल्यानंतर एक गोष्ट क्लिअर होते, पोलिसांना घेऊन कमळी रितेश सरपोतदारकडे येते. तिथं आल्यानंतर कमळी म्हणते की या माणसाला अटक करा. आता अरे पोलीस त्याला अटक करत असतात, घेऊन जात असतात, तेवढ्यात तो म्हणतो की ही मुलगी खोटं बोलतेय, हिने माझ्यावर जे आरोप लावले ते खोटे आहेत, हिने स्वतः सही करून ते लेटर मला दिलेलं आहे. हे ऐकता क्षणी कमळी म्हणते, कधी सही केली मी काही सही वगैरे केलेली नाहीये, खोटं बोलताय तुम्ही, असं कमळी सांगत असते. तेव्हा मात्र रितेश सरपोतदार सांगत असतो की खोटं कोणीच नाही बोलत आहे, खोटं तू बोलतेस, कारण तू सही करून ते पेपर दिलेले आहेत, ही गोष्ट तू विसरलीस का. अगं तू स्वतः सही केलेली आहे, कशी असं कसं काय विसरतेस तू, असं मला तो बोलत असतो. तेव्हा कमळी म्हणते, मी आणि कधी सही केली आहे, मी सहीच केलेली नाहीये कोणत्या पेपरवरती. तेव्हा मात्र त्यांचं असं म्हणणं असतं की तू सही केलीस. आता कमळीला प्रश्न पडतो. कमळी म्हणत असते, कसं शक्य आहे, मी कुठल्याही पेपरवर सही केलेलीच नाहीये. तेव्हा ते लेटर दाखवलं जातं. तेव्हा कमळी म्हणते, हे लेटर तर कॉलेजमध्ये जी अटेंडन्स होती त्यासाठी होतं, म्हणजे 70% पेक्षा कमी अटेंडन्स आहे त्या विद्यार्थ्यांनी हे लेटर भरून द्यायचं होतं, याचा काय संबंध आहे माझ्याशी, असं कमळी विचारू लागते. तेव्हा मात्र त्यांचं असं म्हणणं असतं की हो बरोबर आहे, याचा काही संबंध आहे, पण तू लेटर दिलंय. तेव्हा कमळीच्या लक्षात येतं. कमळी अनिकाच्या थोबाडीत येते आणि तिला फरफटत आणून पोलिसांच्या ताब्यात देते. आणि कमळी सांगू लागते की हिने आमच्याकडून सगळ्यांकडून सह्या घेतल्या होत्या आणि त्या सह्या सुद्धा यासाठी घेतलेल्या होत्या की या सगळ्या गोष्टींमध्ये तिने सांगितलेलं असतं की या सह्या केल्यानंतर 70% अटेंडन्सच्या विरोधात आपण जाणार आहोत आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर सह्या केल्या होत्या. आता मात्र इकडे अन्नपूर्णा आजी आलेली असते आणि अन्नपूर्णा आजी म्हणते की हो माझा कमळीवर पूर्ण विश्वास आहे इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता या माणसाला आत टाका. असं म्हणत अन्नपूर्णा आजीने कमळीवर विश्वास दाखवलेला असतो आणि इकडे कमळीने अनिकाला खेचत आणलेलं असतं, अनिकाला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. आता मात्र या सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात, सगळ्यांच्या लक्षात येत असतं की काय झालंय आणि गोष्टी कशा पद्धतीने चाललेल्या आहेत. तेव्हा मात्र आता अनिका बरोबर आता तो जो रितेश सरपोतदार आहे त्याला सुद्धा कमळीने पोलिसांच्या ताब्यात जेलमध्ये पाठवलेलं आहे. आता हे सगळं कमळी करत असते तेव्हा मात्र तिला माहीत नसतं की पुढे अजून काय प्रॉब्लेम वाढून ठेवलेले आहेत, पण ही माणसं किती पोचलेली आहेत हे आपल्याला माहिती आहे. कमळीच्या आयुष्यात आणखी काय प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.